चंदगड तालुका साखर कामगार युनियन यांच्या वतीनं चंदगड तालुक्यातील सर्व तमाम शेतकरी बांधव आणि तोडणी वाहतूकदारांना आणि आमचा नमस्कार आहे। गेले काही दिवस अथर्व व्यवस्थापन आणि दौलत कामगार यांच्यामध्ये जो वाद निर्माण झालेला आहे की कामगारांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात, त्या वादातून या चंदगड तालुक्यातील गोरगरीब जनतेला आणि या कामगारांना न्याय मिळावा यासाठी चंदगड तालुका साखर कामगार युनियनचे ज्येष्ठ नेते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि चंदगड तालुका साखर कामगार युनियनचे पदाधिकारी कॉम्रेड उदय नारकर सर यांना अथर्वचे चेअरमन माननीय मानसिंग खोराटे साहेब यांनी त्यांना जीवे मारण्याची जी धमकी दिलेली आहे त्याबद्दल चंदगड तालुका साखर कामगार युनियनच्या वतीनं आम्ही त्यांचा जाहीरपणे निषेध करत आहोत। त्यानंतर दौलत कारखाना हा चालू राहावा त्या दृष्टीनं सर्व कामगारांचं कामकाज जनरल पाळीमध्ये चालू होतं आणि हे करत असताना अथर्व व्यवस्थापनानं कामगारांना जबरदस्ती गेटबंदी करून कामावरचं नाकारलेलं आहे। कारखान्याचं कामकाज अजून किमान 8 दिवसानंतर पूर्णत्वाला जाणार होतं, त्यामुळे सर्व कामगार आम्ही जनरल पाळीमध्ये काम करून हे कामकाज पूर्ण करायची सर्व कामगारांची जबाबदारी होती आणि ते कामगार करत होते। परंतु हे करत असताना अथर्व व्यवस्थापनानं कामगारांना यायचं असेल तर शिफ्टलाच यावे, अन्यथा जनरल शिफ्टमध्ये कामाला येऊ नये अशा पद्धतीचा आदेश करून सर्व कामगारांना बेकायदेशीरपणे कामावरून गेटबंदी केलेलं आहे। त्यामुळे सर्व कामगार आज गेटच्या बाहेर आहेत आणि हे करत असताना शेती विभागाकडील जे कर्मचारी आहेत ते कायमस्वरूपी 12 मई 9 ते 5:30 या जनरल ड्युटीमध्येच काम करत असतात। त्याही विभागाचे सर्व कर्मचारी ऑफिसच्या चाव्या सर्व गेटवरती जमा केल्यामुळे त्यांचंही कामकाज बंद आहे। एकंदरीत सर्व कामगारांच्यावर ही उपासमारीची वेळ या अथर्व व्यवस्थापनाच्या कारभारामुळे आलेली आहे आणि ही पूर्ण चूक या अथर्व व्यवस्थापनाची आहे याची चंदगड तालुक्यातील सर्व तमाम शेतकरी बांधवांनी आणि वाहतूकदारांनी नोंद घ्यावी। परंतु समाजामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं कामगारांना गेटबंदी केलेलं नाही अशा पद्धतीचं जे अथर्व व्यवस्थापनाचं जे म्हणणं आहे हे पूर्णतः चुकीचं आहे। याची खातरजमा चंदगड तालुक्यातील सर्व तमाम शेतकरी बांधव आणि तोडणी वाहतूकदार यांनी घ्यावी असं मी त्यांना विनंती करतो। तसेच आपले जे पूर्वीचे सर्व दौलत सहकारी साखर कारखान्याचे कामगार आहेत हे सर्व कामगार एकत्र होते आणि संघटितपणे हा लढा चालू केल्यानंतर या कामगारामध्ये दुफळी निर्माण करून यातील काही कामगार 50 ते 60 कर्मचाऱ्यांना आपल्या अथर्व व्यवस्थापनाकडे त्यांनी ट्रान्सफर करून घेतले आणि या कामगारांना 5,000 पासून ते 15,000 पर्यंतची पगारवाढ गेले 2 ते 3 वर्षे दिलेली आहे आणि हे कुठल्या कायद्यामध्ये बसतंय याचा चंदगड तालुक्यातल्या समस्त जनतेने विचार करावा। आम्हाला मात्र 20,000 पगार आहे आणि त्यांनी अथर्व व्यवस्थापनाकडे आपल्यातील काही कर्मचारी घेऊन त्यांना 5,000 पासून ते 15,000 पर्यंतची पगारवाढ दिलेली आहे। हा या अथर्व व्यवस्थापनाचा अगदी म्हणजे चुकीचा निर्णय आहे। हा समाजाला माहीत नाही आहे, याची पण समाजानं खातरजमा करावी। त्यानंतर आपल्या अथर्वचे जे आपल्या दौलत साखर कारखान्याचे जे कर्मचारी आहेत हे कर्मचारी काही आपल्या मुलांच्या शिक्षणाकरिता आपल्या दौलत साखर कारखान्याच्या कॉलनीमध्ये कायमस्वरूपी रहिवासी आहे आणि हे कर्मचारी आपला दौलत सहकारी साखर कारखाना बंद असतानासुद्धा स्वतः मोलमजुरी करून या कारखान्याची त्यांनी सेवा कोणत्याही प्रकारचं मानधन न घेता त्यांच्या महिला असतील आणि ते कामगार बंधू असतील सगळ्यांनी या रात्रपाळी दिवसपाळी करून या कारखान्याची रखवाली केलेली आहे। म्हणून ही मालमत्ता जिवंत आहे आणि हे करत असताना या अथर्व व्यवस्थापनानं 2 दिवसापूर्वी काल रात्री सगळे अथर्व व्यवस्थापनाचे चेअरमन मानसिंग खोराटे साहेब, लाड साहेब, मराठे साहेब, सिक्युरिटी ऑफिसर विश्वनाथ उळकर आणि त्यांचे साथीदार या सर्वांनी मिळून कॉलनीमध्ये सगळी लाईट बंद केली, पाणी व्यवस्था सगळी त्यांची पाणी पुरवठा बंद केला आणि प्रत्येक कामगाराच्या घरी जाऊन उद्या सकाळी जे कामगार आहेत, कर्मचारी आहेत, तुमचे पती आहेत, त्या कर्मचाऱ्याला तुम्ही उद्या सकाळी 4 वाजता शिफ्टमध्ये कामावर पाठवून द्या, अन्यथा तुमचे उद्या सर्व खोली
खाली करा अशा पद्धतीची धमकी त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे चंदगड तालुक्यातल्या तमाम शेतकरी बांधवांनी हे खरी परिस्थिती काय आहे की दौलतचे कर्मचारी आणि चंदगड तालुक्यातले सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातले जी साखर कारखानदारी आहे ती आणि दौलतमध्ये जो प्रकार आज चालू आहे तो खरोखर या कामगारांच्या चुकीमुळे चालू आहे की अथर्व व्यवस्थापनाच्या चुकीमुळे चालू आहे, याची चंदगड तालुक्यातल्या समस्त जनतेनं विचार केला पाहिजे। त्यानंतर मी चंदगड तालुक्यातील सर्व तमाम शेतकरी बांधवांना आणि तोडणी वाहतूकदारांना मी याद्वारे विनंती करतो की काल माननीय मानसिंग खोराटे साहेबांचा जो व्हिडिओ आपल्या चंदगड तालुक्यामध्ये व्हायरल झालेला आहे तो आपल्या चंदगड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आणि वाहतूकदारांनी पण बघितला असेल की त्यांनी आपल्या चंदगड तालुक्यामध्ये इथं येऊन हा कारखाना चालवायला घेतलेला आहे, तरीसुद्धा गेटवर काही कामगार आणि काही कर्मचारी यांना हाताशी धरून बॉन्सर गोळा करून जो त्यांनी व्हिडिओ व्हायरल केलेला आहे की ज्या कामगारांना यायचं असेल त्यांनी उद्या 4 वाजता गेट शिफ्टप्रमाणे हजर व्हावे, अन्यथा आम्ही 500 मीटरमध्ये फिरकू देणार नाही अशा पद्धतीची धमकी देऊन या कामगारांना जे दहशत माजवण्याचा त्यांचा जो प्रयत्न चालू आहे तो पूर्णतः चुकीचा आहे। याला कोणतेही कामगार आमचे बळी पडलेले नाहीत, एकही कामगार आमचा त्या शिफ्टमध्ये कामावर गेलेले नाही। सगळे कामगार एकत्रितपणे जनरल शिफ्टमध्ये रोजच्या रोज हजेरी देऊन गेट बंद असल्यामुळे ते आपल्या घरी जातात। याचा चंदगड तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांनी वाहतूकदारांनी विचार करावा आणि या कामगारांचा निर्णय झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारची तोडणी वाहतूक करून आपल्या आणि शेतकऱ्यांचं नुकसान करू नये। कारण संपूर्ण कामगार बाहेर असताना जरी त्या व्यवस्थापनानं सांगितलं की मी कोणत्याही कामगार आणून हा कारखाना चालू करतो तर तशा पद्धतीचा कोणताही प्रयत्न तो यशस्वी होणार नाही आणि या कामगाराशिवाय हा कारखाना चालू होऊ शकत नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी असं आम्ही चंदगड तालुका साखर कामगार युनियनच्या वतीनं सर्व चंदगड तालुक्यातील तमाम जनतेला आम्ही आवाहन करत आहोत। बस, जय हिंद।